नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आपण पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये गरमीची लेवल सुद्धा वाढलेली आहे। बऱ्याच भागांमध्ये धुळी आणि धुक्यांचा देखील प्रादुर्भाव झालेला आहे। आता वेळ आहे 10 सप्टेंबरचा आणि त्यानंतर 20 ते 22 तारखेपर्यंत पाऊस हा बऱ्याच भागांमध्ये लगातार रोज भाग बदलत पद्धतीने पण व्याप्तीचा विषय बऱ्याच ठिकाणी भरपूर आहे। ते भाग देखील आपण घेणार आहोत। मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला अगोदर सुद्धा पोहोचलेली आहे, त्यामुळे यामध्ये सांगायलाही आणखीन सोपं जाईल। आपण या व्हिडिओमध्ये त्या भागांवरती फोकस करतोय की ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता खूपच कमी आहे आणि त्यांना तो वातावरणाचा देखील आढावा सांगितलाय की परतीच्या पावसामध्ये हे भाग पूर्ण होतील आणि कारण या भागांना परतीच्या पावसाशिवाय पाणी होतही नाहीये। पण आता या व्हिडिओमध्ये जे काही धुळी धुकं अतिशय जी गरमी आहे या गरमीमध्ये बदल होईल का, मुसळधार जो पाऊस पडणार आहे किंवा विजांचा धोका जो आहे तो तारखेनुसार कुठल्या कुठल्या भागांना सर्वाधिक जास्त आहे किंवा उद्याची 10 तारीख सुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय करणार आहे, त्याबाबतीत देखील आपण खुलासा करूयात। तर बघूयात, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा। सध्या जर आपण पाहिलंय 9 तारखेला म्हणजे आजची संध्याकाळ जी आहे ती अकोला, अमरावती ह्या ज्या काही भागापासून पाऊस ऍक्टिव्ह होतोय तो चांगला नांदेड, हिंगोली, बुलढाण्यामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला आणि जालन्यातल्या सुद्धा मंठा, पोर्तूर वगैरे भागांपर्यंत मध्यरात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मजल मारतोय। पण सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। हा पाऊस पुढे उद्याच्या 10 तारखेला म्हणजेच 10 सप्टेंबरला कोणकोणत्या भागामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे। 10 सप्टेंबरला सुद्धा काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो, तो म्हणजे माजलगाव पट्टा, इकडे परळी वैजनाथ, परभणी परिसर, नांदेड पट्टा, त्यानंतर इकडे पूर्व विदर्भ तर आहेच, नागपूर वगैरे भाग, नांदेड वगैरे पट्टा। पण हा जो काही पाऊस येणार आहे 10 सप्टेंबरला हा सुद्धा अशीच प्रकारची भयंकर गरमी, उष्णता सकाळच्या पारी सुद्धा 10 तारखेच्या पहाटे आपल्याला धुळी धुकं सुद्धा जाणू लागेल अशा प्रकारचा आहे। विदर्भात सुद्धा 10 तारखेचा पाऊस काही मोजक्या भागांमध्ये पडणार आहे, पण यापेक्षाही महत्त्वाचं ठरणार आहे या सोलापूर पासून सांगली, धाराशिव, बीड पर्यंत, लातूर, केज, अंबाजोगाई, बीडच्या अनेक भागांमध्ये सुद्धा 10 तारखेचा म्हणजे उद्याच्या 10 सप्टेंबरचा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा आपण खानदेशचा जर विचार केला, खानदेशमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस हा कमी होता, पण या भागामध्ये खानदेशचे अनेक चित्र जर आपण पावसाचे पाहिले तर इथे नंदुरबार वरच्या साईडला हा जो काही शहादा वगैरे पट्टा आहे इथे हा मागच्या वेळेचा पाऊस झालाय। नाशिकच्या सुद्धा अनेक भागांचे बरेचसे प्रकार पडलेले आहेत, त्या नाशिकच्या भागांबद्दलही बोलूयात। नाशिकच्या या भागांची जर स्थिती आपण पाहिली ना तर घाटमाथ्यापर्यंत, कळवण वगैरे साईड चांगल्या पद्धतीचा पाऊस या भागांमध्ये पडतो आहे, पण जे काही नांदगाव, निफाड, देवळा, येवला जे काय आहे यांना परतीच्या पावसाशिवाय पाणी होत नाहीये। म्हणून या भागांसाठी एक महत्त्वाचा अंदाज असेल की तुम्ही 15 आणि 16 पर्यंत वेटिंग करा। जो 12 आणि 13ला जी काही ऍक्टिव्हिटी होणार आहे, 13-14ला जो काही पाऊस पडणार आहे यामध्येही तुमचं समाधान होईल याची गॅरंटी नाहीये। पण आता मान्सून विड्रॉल व्हायला सुरुवात झाली, तुम्ही ही जी काही वाऱ्याची दिशा पाहताय रिटर्निंग मान्सूनला सुरुवात झाली। बरेच जण म्हणत होते की सप्टेंबर महिन्यात पाऊस परतीचा पडतच नाहीये, 15 तारखेला नाहीये, पण आखर आपल्या सारखेला त्यांना सुद्धा यावं लागलंय, हे मात्र तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे। पण आता हा वाऱ्याच्या दिशा जे पाहत आहे मान्सून विड्रॉल व्हायला सुरुवात झाली आहे। मान्सून पूर्वेकडनं जे काय आभाळ निघतंय या मान्सूनच्या विड्रॉल नंतर ही गरमीची लेवल, उष्णता वगैरे सगळे या भागांमध्ये ट्रान्सफर होते। येथे 24 तासामध्ये सुद्धा वारे उत्तर दक्षिण सारखे सुद्धा ओळखतात, जसे तुम्ही ग्राफिकच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहताय। पण आता सरळ सरळ सांगायचं झालं तर मी काही भागांना ज्या काही तारखा देतोय तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवला तरी चालतोय की कोणत्या भागांना कधी आणि कशा तारखेला कसा पाऊस असेल देखील ध्यानात ठेवा। धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या नाशिकच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर हा जो काही पट्टा आहे यांना मी तारीख देईल 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर पाऊस सक्रिय करणारी आणि व्याप्तीचा विषय पूर्ण करणारी तारीख आहे 15 आणि 16। मग 15 आणि 13 आणि 14ला काय होणार आहे, काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा मुसळधार, काही ठिकाणी विजांचा कडकडाट वगैरे सगळ्या या गोष्टीला खानदेशला पूर्ण होतील। विषय राहिला नाशिकच्या अर्ध्या भागांचा, इथे पाऊस 14लाच चांगला पडणार आहे, पण इकडच्या भागांना कमीत कमी सर्व भाग यायला 18 आणि 17 तारीख सुद्धा उजळू शकते, म्हणजे 18 आणि सप्टेंबर। पण या भागामध्ये 13 आणि 14लाच पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे, त्यामुळे काहीही मोठी चिंता करायची गरज नाहीये। त्यानंतर अहिल्यादेवीनगर परिसरामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कोपरगाव साईड, शिर्डी, राहता परिसर आहे हा पाण्यापासून बराचसा वंचित होता। या देखील भागांना 14 आणि 15ला शेतातून पाणी निघेल अशी 15 तारीख ही इथे पूर्ण होऊ शकते।
हे ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे लक्षात घ्या, अहिल्यानगर, पुणे, पालघर, ठाण्यापर्यंत 15-16 सप्टेंबर या 2 दिवसामध्ये इथे पावसाला चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल आणि 12-13ला सुद्धा या गॅपमध्ये पाऊस हा भरपूर पडणार आहे, पण तो भाग बदलत पद्धतीने आहे, आज उद्या यांना वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या कंडिशनमध्ये। मग आता अमरावती आणि अकोला ह्या भागांना चिंता वाढवणारा अंदाज आहे, हिंगोली वगैरे नांदेड परिसरात यांना आता आजपर्यंत थोडे थोडे भाग घेत राहिलेत, पण यांना 48 तासामध्ये म्हणजे 10 आणि 11ला रोज या भागामध्ये उद्या सुद्धा पाऊस आहे, परवा सुद्धा आहे, असं 22 तारखेपर्यंत चालणार आहे। तर नांदेडकरांनो तारीख नोट करून घ्या। सध्या जो काही पाऊस पडतोय तुमच्या भागामध्ये 10 पासून तर 22 सप्टेंबर पर्यंत गॅपच नाहीये, यामध्ये जास्त प्रभाव वाढणार आहे 13 तारखेला। 13 पासून तुम्हाला लगातार रोज दुपारनंतर 4 वाजता 2:30 वाजता का होईना तो सक्रिय होणार आहे, उष्णतेची लेवल कायम असणार आहे। सेम कंडिशन हिंगोली आहे, परभणी आहे, लातूर जिल्हा आहे, यासारखी कंडिशन यवतमाळला सुद्धा आहे, वर्धात तर रोजच पाऊस राहणार आहे। आणि वाशिमचा विचार जर केला, वाशिमच्या काही भागांना 1 महिन्यापासून पाऊस चालू आहे, 1-2 दिवसाची उघाड मिळते, पुन्हा तो येतोच। तर वाशिम सारख्या ठिकाणी, अकोल्यासारख्या ठिकाणी देखील इथे विजांचा धोका मात्र 13 आणि 14ला जास्त राहणार आहे। उद्या आणि परवा देखील आहेच, पण 13 आणि 14ला जास्त राहणार आहे। आता तो टप्पा आपण सांगणार आहे, जो टप्पा सर्वाधिक जास्त कमी पाऊस म्हणून मानला जायचा। इकडं मलकापूर, खामगाव आणि इकडा शेगाव पट्टा या भागांना फक्त वेटिंग करायची आहे। आता आज उद्या आणि परवा म्हणजे 9, 10, 11ला काय होणार आहे, इकडे पडला तिकडे पडला ह्या बातम्या ऐकायला येतील, जवळ बी पडला तरी ऐकायला येतील, पण जे काही सोडलेले भाग आहेत ना 13ला आणि 14ला कम्प्लीटच होऊन जातील। 13ला विजांचा धोका आहे, रेड अलर्ट आहे, इथे येलो अलर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो। कमीत कमी ह्या तिन्ही तालुक्यामध्ये विजा खूप पडणार आहे। 13 आणि 14ला यांच्या भागातला गडगडाटीचा पिक्चर सुरू होते। आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर अंदाज घेतला आपण ना, तर पावसाची खरी ऍक्टिव्हिटी आहे ती 13ला सक्रियतेची आहे आणि रिटर्निंग मान्सून आपल्याला भागामध्ये 14ला सुरू होतोय। 14 पासून 22 पर्यंत पाऊस हा पिच्छा महाराष्ट्राचा सोडणार नाहीये। यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा जास्त होरपला जाणार आहे। इकडे खानदेश आणि दक्षिण महाराष्ट्राला जे काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तो याच काळात मिटून जाईल। पाऊस पूर्वेकडनं पश्चिमेकडे ढगाचं आगमन करेल, काही भागांमध्ये उत्तरेकडनं दक्षिणेकडे। जाता जाता एवढं सांगेल की धुई आणि धुक्याचा प्रादुर्भाव मात्र 22 तारखेपर्यंत कायम आहे। नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा पाऊस आहे, याची पूर्वकल्पना आपण आज प्राईम मेंबरशिप मध्ये देखील देण्याचा प्रयत्न करतोय। पण या व्यतिरिक्त तुम्हाला अजूनही काही माहिती पाहिजे असल्यास आपल्या कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि राज्यातल्या पावसासंदर्भात थोडक्यात जर माहिती पाहिजे असेल तर सरळ सरळ सांगतो, ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्वाधिक अगोदर व्हिडिओ पण दिलेला आहे। आणि या संदर्भात सुद्धा ह्या परतीच्या मान्सून संदर्भात तुम्हाला मी मागे 20-22 तारखेला सुद्धा 20 तारखेच्या अगोदर सुद्धा हा व्हिडिओ दिलेला होता। त्या व्हिडिओ कोणी कोणी पाहिला ते देखील कमेंटमध्ये सुचवत चला आणि माझे अंदाज तुम्ही किती दिवसापासून पाहताय, किती वर्षापासून पाहतात हे देखील मला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून सुचवत चला। तर जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद। आणि माहिती सर्वांना पाठवण्याचा, माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।